झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि चंद्रपूर शहरासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात सूर्यानं अक्षरशः आग ओकायला सुरुवात केली आहे। चंद्रपूर शहराच्या तापमानानं तर 47.9 पर्यंत उसळी मारली आहे। चंद्रपूर शहराची वाटचाल देशातील सर्वात उष्ण शहराकडे होत असल्याचं दाखवलं आहे। शहरातील रस्ते दुपारी निर्मनुष्य होत आहेत। आवश्यक कामांसाठीच नागरिक घराबाहेर पडत असून बाहेर पडतानाही कान चेहरा रुमालानं झाकण्याची काळजी घेत आहेत। या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांची दैनंदिनीच बदलून गेली आहे। अनेक जण कूलरचा आधार घेत आहेत। कडक उन्हामुळे अनेक जण आजारी पडत आहेत। औद्योगिक प्रदूषण आणि अनिर्बंध खाणकाम याचा थेट परिणाम होत चंद्रपूर अधिकच उष्ण होत चाललाय। नागपुरातही पाऱ्यानं 47 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठलाय। मे महिन्यातल्या शेवटच्या 9 दिवसांकडे नागपूरकरांचं लक्ष लागलंय। मे मधले शेवटचे 9 दिवस संत्रानगरीचं तापमान सर्वात जास्त असतं असं मानलं जातं। जागतिक भूमंडलीय उष्णीकरण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा हा परिणाम असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। कोणाकडे जर काही घटना जरी घडली आणि काही जातो म्हटलं तर तेही करू शकत नाही उन्हामुळे। पटकन म्हणजे कार्यकर्ते जमा करून वगैरे कुठे जातो म्हटलं तेही होत नाही। आणि बाकी तर व्यापारी लोकांचा जो प्रॉब्लेम आहे आणि व्यापारी लोकांचं पण धंदे सध्या दुपारच्या वेळेस ठप्पच राहते। संध्याकाळ पण झाली तरी पुण्याचं म्हणजे वारा असं गरम वारात सुरूच राहतो संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत। ॲडमिशन सुरू आहे, एमटेक सीईटीचं सुरू आहे, MCAचं सुरू आहे, तर निघणं तर अति आवश्यक आहे। पण निघाल्यामुळे तब्येती खराब होतात। हे सगळ्यात मोठा असर तोच आहे की तब्येती खराब होतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।